चिमण्या गोष्टी. बिरबल काळा कसा झाला. बिरबलचा रंग सावळा होता. एक दिवस दरबारात माणसांची सुंदरता आणि क्रूरता यावर चर्चा चालू होती. बरेच लोक माणसांच्या क्रूरतेचे स्मरण करून हसायला लागले. त्याच वेळी बिरबलचे दरबारात आगमन झाले. त्याला बघून सर्व दरबारी जोरजोरात हसायला लागले. बिरबलला वाटत होते की दरबारातील दरबाऱ्यांचे अकस्मात हसण्याचे कारण त्यांना विचारावे, परंतु काही विचार करून तो गप्प राहिला. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या व थोड्याच वेळात बिरबलाला संधी मिळाली. तेव्हा त्याने अकबराला विचारले, महाराज, आपण सर्वजण हसतमुख का दिसत आहात? अकबर बोलला, लोकांच्या हसण्याचे कारण तुझी क्रूरता आहे. त्यांचे म्हणणे आहे की सर्व लोक गोरे आहेत, परंतु बिरबल काळा कसा झाला? बिरबल बोलला, मला खेद वाटतो की आतापर्यंत याचे कारण कोणालाही समजले नाही. बादशाह बोलला, सांगितल्याशिवाय लोकांना कसे समजणार? जर तुला क्रूरतेचे कारण माहिती असेल तर ते सर्वांना सांगून टाक व त्यांच्या मनातील भ्रम दूर कर. बिरबलने उत्तर दिले, महाराज, ज्या वेळेस परमेश्वराने सृष्टीचा निर्माणाला सुरुवात केली तेव्हा सर्वात आधी त्याने झाडांची व वेलींची निर्मिती केली. इतके करूनही तो संतुष्ट झाला नाही. त्यानंतर थोडा वेळ आनंद उपभोगला व उत्तम जीवांच्या निर्मितीचा विचार करून त्याने मनुष्याची रचना केली. तेव्हा त्याने अति आनंदित होऊन मनुष्यांना सर्वप्रथम रूप, सुंदर दुसरं धन, तिसरं बुद्धी आणि चौथे बल प्रदान केले. चारही गोष्टींना लांब लांब ठेवून सर्व मनुष्यांना आदेश दिला की या चारही गोष्टींमधून ज्याला जे पाहिजे असेल ते आपल्या इच्छेनुसार घेऊन जावे. या कामासाठी एक ठराविक वेळ ठरवून दिलेली होती. मी बुद्धी घेण्यात राहून गेलो. जेव्हा दुसऱ्या गोष्टी घ्यायला गेलो तेव्हा वेळ निघून गेली होती. त्यामुळे मी रिकाम्या हाती परतलो. मी फक्त बुद्धीच घेऊन राहून गेलो आणि तुम्ही मात्र धन आणि रूप यांच्या लालचमध्ये होते. याच कारणामुळे मी क्रूर राहून गेलो. बिरबलचे हे उत्तर ऐकून बादशाह, अकबर व दरबाऱ्यांची मने तुटली आणि नंतर त्या लोकांनी बिरबलची मजाक कधीच केली नाही.